नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिंगणूरमध्ये शिवकृपा शेतकरी गटाकडून 1000 वृक्षांचे वृक्षारोपण. गावाच्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवडीचा माजी सरपंच पिंटू पाटील यांचा संकल्प. लिंगणूर तालुका मिरज येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिवकृपा शेतकरी गटाच्या वतीनं 1000 विविध प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमात आंबा, चिंच, आवळा, नारळ, चिक्कू, फणस, रामफळ, आपटा, वड, करंज, लिंबू, कडीपत्ता आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच जैवविविधतेला चालना मिळणार असून भविष्यात हरित व समृद्ध परिसर निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. या उपक्रमास ग्रामपंचायत लिंगणूरचे माजी आदर्श सरपंच मारुती पिंटू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी गावाच्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबवण्यात आला. यावेळी माजी सरपंच मारुती पिंटू पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी विक्रांत गायकवाड, पत्रकार दिलीप बनसोडे, शिवदास शिंदे, अनिल मगदूम, उमेश वाघमारे, आकाराम शिंदे, चंद्रकांत पाटील, संजय मगदूम, ग्रामपंचायत शिपाई शिवाजी नागणे तसेच शिवकृपा शेतकरी गटाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. निमंत्रक अनिल बाबूराव मगदूम, मुक्कामपोस्ट लिंगणूर तालुका मिरज. आम्ही आज आमच्या गावामध्ये 1000 झाडे लावून करून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीनं पुढे आम्ही अनेक हजार झाडे लावण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामपंचायत आम्हाला जर का जागा उपलब्ध करून दिली तर तिथं 1000पेक्षा आणि जास्त झाडे जर लावायची असली तर आम्ही ती लावणार आहे. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडे मागणी तशी केलेली आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. ही झाडं लावून आम्ही याचं संगोपन पूर्ण संगोपन करून ही झाडं कसे जास्तीत जास्त विकसित होतील याचा आम्ही सर्व गटाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करणार. नमस्कार, मी विक्रांत गायकवाड, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. तसेच सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा मार्गदर्शक कोच मेंटॉर म्हणून मी मिरज तालुक्यासाठी काम करतोय. उपविभागीय कृषी अधिकारी दराडे साहेब तसेच तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज गावोगावी वृक्षारोपणचे कार्यक्रम सुरू आहेत. शिवकृपा शेतकरी गट लिंगणूर तालुका मिरज यांच्या वतीने लिंगणूरमध्ये आज 1000 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये चिंच, आंबा, पिंपळ, जांभळ, फणस, मोरावळा, वड तसेच अंजीर, कडीपत्ता ही झाडे यामध्ये समावेश आहेत. गावचे माजी सरपंच पिंटू उर्फ मारुती पाटील यांचा असा मानस आहे की गावात जितकी लोकसंख्या आहे तितकीच झाडे या गावात ते लावणार आहेत. त्यासाठी त्यांनी शिवकृपा शेतकरी गटालाही 1000 झाडे ग्रामपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यांच्यातर्फे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज शिवकृपा गटाने ही झाडे लावलेली आहेत. फक्त ही झाडे न लावता त्याचं शेवटपर्यंत त्याची निगराणी, त्याची जोपासना करण्याचं काम ही शिवकृपा शेतकरी गटानं आज घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने लिंगणूर या गावामध्ये जर ग्रामपंचायत लिंगणूर यांनी जर अजून जागा उपलब्ध करून दिली तर अजून 1000 झाडे लावण्याचा मानस शिवकृपा शेतकरी गटाचा आहे. धन्यवाद. माझे नाव उमेश दत्तात्रय वाघमारे. आम्ही सत्यमेव फार्मर कप 2026 अंतर्गत शिवकृपा सेंद्रिय शेती गट लिंगणूर यांच्यातर्फे आज आम्ही आमच्या गावामध्ये जवळजवळ 1000 वृक्षारोपण करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही चिंच, आंबा, सीताफळ, चिक्कू, जांभळ, अंजीर इत्यादी झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे. त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या गटाचे तालुक्याचे मेंटॉर विक्रांत गायकवाड सर, त्याचबरोबर आमच्या गावचे माजी सरपंच पिंटू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. आज आमच्या लिंगणूर गावामध्ये शिवकृपा शेतकरी गटाच्या माध्यमातून आमच्या सार्वजनिक सांस्कृतिक भवनच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. जवळजवळ सर्व सार्वजनिक ठिकाणी शिवकृपा शेतकरी गटाच्या माध्यमातून 1000 झाडे आत्तापर्यंत लावण्यात आले आहेत. आम्ही गावातून ग्रामपंचायतीने आणि सर्व ग्रामस्थांनी, आमच्या गावची लोकसंख्या 5000 आहे आणि 5000 झाडे वृक्षारोपण करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे. आणि त्या नियोजनामध्ये जवळजवळ 1000 झाडं आजपर्यंत लावले आहेत. गावातील विविध संस्था आणि जिल्हा परिषद शाळा असू दे, हायस्कूल शाळा असू दे, अंगणवाडी असू दे किंवा बाकीच्या सहकारी संस्था आहेत, त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही 5000 झाडे लवकरच लावणार आहोत. आणि ज्यांनी आम्हाला वृक्ष आम्हाला दिले आहेत
त्यांचंही मी आभार मानतो. आज या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र दत्ता नलोडे यांनी 100 झाडे आम्हाला दिले, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या माध्यमातून इतर झाडे देण्याचं आमचं नियोजन आहे आणि ते लवकरच आम्ही पूर्ण करू. माझं लिंगनूर गावातील सर्व ग्रामस्थांना एक आव्हान आहे की या आमच्या उपक्रमामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी देणगी स्वरूपामध्ये आम्हाला झाडे जर दिलीत तर निश्चितपणानं याचा उपयोग आमच्या गावासाठी किंवा या उपक्रमासाठी चांगला फायदा होईल. त्याचबरोबर ज्यांना श्रमदान करायचं आहे त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. आणि आपण बघतो आता गेल्या मे महिन्यामध्ये किती उन्हाळा होता, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे. याला आपण कुठं तर सर्व ग्रामस्थांनी जनतेने फाटा दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं पाहिजे. या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. निश्चितपणानं सर्वजण आमच्या लिंगनूर गावातील सर्वजण आम्हाला सहकार्य करतील ही अपेक्षा आहे. नमस्कार.